अखेर खामगाव जालना रेल्वे मार्ग होणार सुरू। बुलढाणा आणि जालना जिल्हावासियांसाठी सर्वात मोठी ऐतिहासिक आणि आनंदाची बातमी। इंग्रज काळापासून रखडलेल्या आणि कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले खामगाव जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न अखेर मिटला। या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्याची म्हणजेच जमीन ताब्यात घेण्याची अधिकृत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्धी झाली। नक्की काय आहेत हा प्रकल्प सांगते त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा। बुलढाणा आणि जालना जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणारा हा 162 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार आहे। केंद्र सरकारने या प्रकल्पाचा विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून मंजुरी दिली असून जमीन संपादनाचे सर्व कायदेशीर मार्ग आता पूर्णपणे मोकळे झाले आहेत। या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी 50% वाटा आपल्या राज्य सरकारने उचलला असून त्याची तरतूद अर्थसंकल्पात आधीच करण्यात आली होती। या ऐतिहासिक यशामागे बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा गेल्या 15 वर्षाचा अथक पाठपुरावा आहे। 2009 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी लोकसभेत हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता। आधी राज्य सरकारकडून निधी मंजूर करून घेणं आणि नंतर केंद्राकडून याला गती देणं यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले। या रेल्वे मार्गामुळे या दोन्ही जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि दळणवळणाला खूप मोठी चालना मिळणार आहे। तर मित्रांनो, अनेक दशकांची प्रतीक्षा संपून खामगाव जालना रेल्वे मार्ग सुरू होणार असल्याने तुम्हाला किती आनंद झाला, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा।